खबर क्राइम जगत से है। ब्याज पर पैसे देने के बहाने और व्यवसाय में भागीदारी देने के बहाने हजारों लोगों को ठगने वाले साहूकार रोहित राठौड़ के खिलाफ भुक्तभोगियों ने मानपड़ा पुलिस स्टेशन के बाहर धरना प्रदर्शन देने की चेतावनी दी है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह गायसमुद्र साहब ने इस बारे में पुलिस उपायुक्त, एसीपी, डीसीपी को मानपड़ा पुलिस को लिखित शिकायत दी है। गायसमुद्र ने एक पत्रकार परिषद में मीडिया को जानकारी देते हुए बताया कि लोगों को नियम बाय ब्याज पर कर देने वाले रोहित राठौड़ ने व्यवसाय करने का लालच दिखाकर कई लोगों को ठगा है। एक व्यक्ति की कार तक राठौड़ ने हड़प ली है। इस बारे में मानपड़ा पुलिस स्टेशन में लिखित शिकायत देने के बावजूद पुलिस विभाग ने कोई कार्रवाई नहीं की है। इतना ही नहीं, ठगे रोहित राठौड़ ने इस बारे में आवाज उठाने वाले गायसमुद्र के खिलाफ सोशल मीडिया पर प्रचार शुरू किया है। इस दुष्ट प्रचार के खिलाफ गायसमुद्र साहब ने पुलिस को शिकायत दी है। मंगलवार को आयोजित पत्रकार परिषद में गायसमुद्र साहब ने कहा कि उनके पास रोहित राठौड़ की ठगी के सैकड़ों लोग शिकायत लेकर आ रहे हैं। सभी की शिकायत आर्थिक ठगी की है। यदि मानपड़ा पुलिस ने योग्य कार्रवाई नहीं की तो बरसात में ही मानपड़ा पुलिस स्टेशन के बाहर भुक्तभोगी लोग धरना प्रदर्शन देंगे। चौधरी, मी रोहित बरोबर काम करायचो पहिले. नंतर आमचा काय कामाचं जमलं नाही. नंतर मी काम सोडून दिलं. पहिले काम करताना मी माझी गाडी माझ्या नावावरती बुक केली, क्रेटा गाडी आपली. तर गाडी तो पण घ्यायचं चालवायचं, मी पण चालवायचं सर ते. तर जर आम्हाला 2024 मध्ये आमचं काही जमलं नाहीये कामाचं, मग मी त्याला काम सोडून टाकलं तिकडनं आणि त्याने गाडी घेऊन टाकली. जवळजवळ 2 वर्ष त्यांनी गाडी वापरली ती. आता मी जेव्हा पण गाडी मागायला जातो त्याच्याकडं, तो लास्ट इयर मागच्या वर्षी माझ्यावरती हल्ला केला, डोक्यावरती बाटली फोडली त्यांनी. आणि आता परत त्याच्याकडनं गाडी मागितली, तो शिवागाळ करतो, आईवरती शिव्या देतो, बहिणीवरती शिव्या देतो, बोलतो नाही देणार, काय करायचं कर. आणि आता खोटा आरोप आमच्यावरती टाकतो की आम्हाला त्याला आमच्याशी भीती आहे, काय झालं का आमचं नाव घेतो तो. पण आमची गाडी आहे, मी पैसे भरलेत, माझी गाडी माझ्या नावावरती, एनओसी देखील माझ्याकडे आहे. तो बोलतो डॉक्युमेंट नाही माझ्याकडे, ही गाडीची एनओसी आहे, हप्ते भरलेले माझ्याकडे डिटेल आहेत. आता तो गाडी द्यायला मागत नाहीये आणि शिवागाळ करतो. जवळ 15 दिवसापासून मी मानपडा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आहे त्याची. पोलिस बोलतात देतो देतो घेऊन देतो, पण त्याला काही अटक केलं नाही, काही कारवाई झाली नाही त्याच्यावरती. माझी एवढीच मागणी आहे की माझी गाडी मला लवकरात लवकर मिळावी. बस ठीक आहे. बोलू का? मी जो भुजबळ संदीप हे माझा मुलगा, ती खूप वर्षापासून आमचं त्यांचं ओळख होती, घरी येत होता आणि माझ्या मुलाला फसवणूक केली की कामाला तिथे घेतलं त्यानं आणि त्याच्यातून त्यानं बँकेमधून पैसे काढले 15 लाख आणि कॅश. रोहितचं नाव नाही घेतलं तुम्ही. तो येत होता, तो जात होता, असं बोला. तुम्ही बोलता बरोबर बोलता, पण त्याचं नाव घेऊन बोला. तुमचं नाव सांगा आणि काय प्रॉब्लेम झालाय. मी जो भुजबळ संदीप माझा मुलगा, रोहित राठोडने संदीपला कामाला घेतलं होतं काही दिवस, थोड्या दिवस. त्याला म्हणला की आपण काही एकत्र काम करूया, म्हणून त्यानं बँकेतून 15 लाख पहिले घेतले. परत कॅश त्यानं बँकेतून आणली, 2 बँकेतून लोन काढलं आणि त्यानं घेतले. जोपर्यंत मला माहिती नव्हतं, न आईला किंवा बाबांना नाही विचारलं नाही, काय नाही, त्यानं अचानक पोराला फसवणूक केली आणि त्याच्याकडनं पैसे घेतले. ज्या टायमाला माझ्या नवऱ्याला लागलं, ऑपरेशन होतं, त्या टायमाला पैसे मागा गेल्यावर त्याच्यावर हल्ला केला आणि मारलं. मी गेले विचारायला, माझ्यापेक्षा हल्ला झाला, माझ्या बिल्डिंगच्या घरी येऊन मला हल्ला केला. आता माझ्या पोरांना मारतो आणि बँकवाले रोज सकाळी 9 वाजल्यापासून माझ्या घरात येत पैशासाठी. आणि मी मागाय गेले की म्हणतो तुझ्या पोरांना ठार मारीन किंवा त्या बिल्डिंग मध्ये तुला राहूनही देणार नाहीये. आणि मला एवढंच आहे की माझ्या पोराला त्याच्यापासून खूप धोका आहे आणि पैसे देत नाही. तू म्हणतो काही तुझ्याकडे सबूत नाहीये आणि तुझे पैसे कुठले पैसे, काही घे उकडून, काही बोलतो ते. आणि मला एवढे बँकवाले त्रास देतात की आम्हाला पैसे कसेही करून ते मिळलेच पाहिजे. मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये 2दा गेले, 2दा मी तिथे जाऊन त्यांच्यावर सांगितलं असं असं आहे, तसं तसं. ते म्हणतो कुठेही जा, आमच्याकडे प्रूफ नाहीये म्हणतो. पण एवढीच माझी मागणी की माझ्या लेकराचं पैसे देवा. बँकवाले माझ्या घरात येतात, आम्हाला खूप त्रास आहे त्याचा आणि खूप धमकी देतो. ओके, आज आपण पत्रकार परिषद आयोजन केलेलं आहे, काय सांगाल. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह गायसमुद्रे. आज बघत आहे आपण, ह्याला जवळजवळ 15 दिवसापासून मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये रोहित चंदू राठोड याच्या विरोधामध्ये आपण अर्ज दिलेला आहे. जी गाडी आहे ती ही गाडी आहे ती क्रिस्टा गाडी आहे आणि ती गाडी मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपले कृष्णा याच्या नावावर गाडी आहे. आरशी बुक देखील त्याच्या नावावर आहे. एनओसी देखील आपण बँकेमधून आणलेले, सर्व लोन पेड झालेलं आहे, सर्व हप्ते यांनी भरलेले.
आणि तरी पण मानपाडा पोलीस स्टेशनच्या सिनियरला वारंवार आम्ही सांगितलं की त्यांना गाडी आणून द्या, परंतु मानपाडे जवळजवळ 15 दिवसापासून आज येतो, उद्या येतो, परवा येतो, बँकेची स्टेटमेंट काढतो. आता उद्याला सकाळी परत त्याला बोलवलेलं आहे. आमचं म्हणणं एकच आहे की तो म्हणतोय की आमच्याकडे पुरावे नाही. आमच्याकडे पुरावे जवळजवळ ही 90 लाख रुपये कृष्णाची आहेत. ही बँकची स्टेटमेंट आहे, पूर्ण बंचची बंच आहेत. तसेच आपलं संदीप भुजबळ याची देखील बँकचे स्टेटमेंट आहे. 15 ते 16 लाख रुपये, जवळजवळ 20 लाख रुपये त्याला कॅश दिलेले आहेत आणि तो द्यायला देखील तयार झाला. त्यांनी 2.5 लाख रुपये माझ्या अकाउंटला टाकले की संदीप भुजबळला देण्यासाठी आणि 1 लाख रुपये कॅश, 3.5 लाख रुपये त्यांनी एक हप्ता दिला. दुसरा हप्ता द्यायचा गेला की त्यांनी परत नाटक चालू केलं की संदीप मला असा बोलतो, संदीप तिकडे जातो, संदीप तिकडे जातो. परत ती हप्ता द्यायचा बंद केला. परत त्याला आम्ही मानपाडा पोलीस स्टेशनला शिंदे साहेबांकडे धावून त्यांना त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडे पाठवलं की बसून तर मेट्रो मिटवा. त्याच्यानंतर देखील तो बोलला पैसे देतो. परत ह्या वेळेला देखील अशाच पद्धतीनं हे केलेलं आहे. संदीप आहे, तशाच नंतर अनिकेत आढाव आहे. आढावला तर त्यांनी जातीवादक शिवीगाळी केली. त्याला त्याची आई वारल्यावर त्यांनी पैसे मागितले, तर त्याला पैसे न देता त्याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशनला एनसी करून त्या मैत तिकडे सोडून तो पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी केला. आता त्याला शिव्यागाळे एवढे केले, जातीवादक अपमानित शिवीगाळ्या. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की त्याच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत देखील गुन्हा दाखल करावा. तशाच प्रकारे आमची गाडी आमच्या ताब्यात तात्काळ मिळाली नाही तर परवापासून आम्ही मानपाडा पोलीस स्टेशनला आमरण उपोषण देखील करणार आहे. तशाच प्रकारे जी पैसे आहेत संदीप भुजबळचे आहेत, कृष्णा चौधरीचे आहेत, त्यांना पैसे मिळावे. अशा बरेच लोकांचे पैसे आहेत. आणि वरून सांगतो की गाय समुद्रे राजन दुबेकडनं पैसे घेतो आणि सुपाऱ्या घेतो आमच्या, आणि आम्हाला जीव मारण्याचा देखील प्रयत्न करतो, आमच्यावर कट रचतो. आणि आमच्याकडे कोणची गाडी, आमचं म्हणणं आहे की जर आम्ही हे केलं असतं तर तुझ्यावर जवळजवळ वर्षापासून पत्र व्यवहार करून आम्ही पोलीस स्टेशनला मागणी का केली असती, हीच करून आम्ही पैसे वसूल केले नसते का. तर ही सर्व खोटे आरोप त्यांनी जी लावले ही चुकीचे आहेत. म्हणून ह्यांनी ती आरोप सिद्ध करावे. अन्यथा ह्याच्यावर मानहानीचा देखील आम्ही दावा करून त्याच्यावर गुन्हा दाखल आम्ही कोर्टामध्ये करणार आहे, ही देखील माझी मागणी आहे. आणि उद्या जी आहे 11ला आमची संदीपान शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितलं की गाडी आणि तुमचे जी काय पैसे असते ते देतो. जर उद्या नाही मिळाले तर आम्ही आमरण उपोषणला परवापासून मानपाडा पोलीस स्टेशनला बघतो. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम. थांबा ना.